खाद्यतेलाच्या किमतीत झाली मोठी घसरण, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे खाद्यतेलाच्या किमती स्वस्त होणार आहेत। सरकारने निर्णय घेतला, एक तारीख जाहीर केली। आता या तारखेपासून राज्यात सगळ्या प्रकारचं खाद्यतेल नवीन भावानुसार मिळणार आहे। केंद्र सरकारकडून तेलावर आकारण्यात येणारा कर कमी करण्यात आलेला आहे। टॅक्स कमी झाला। आता त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या खिशावरील ताण कमी होणार। तुम्ही कोणतेही खाद्यतेल वापरत असाल तर त्याची किंमत स्वस्त होणार। ती किती रुपयांनी कमी होणार, कोणत्या तारखेपासून होणार याची तारीख आणि भाव जाहीर झाले। अनेक महिन्यापासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये झालेल्या दरवाढीमुळे लोकांचं महिन्याचं बजेट कोलमडलं होतं। महिन्याचा बाजार भरताना तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे लोकांचा खिसा रिकामा होत होता। परंतु आत्ताच आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये झालेल्या बदलांमुळे तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे। तेलाची किंमत कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या सकारात्मक बदलामुळे केवळ घरगुती स्वयंपाकघरामध्येच नाही तर हॉटेल उद्योग, केटरिंग सेवा, स्वयंपाकी लोकांच्या व्यवसायामध्ये अनेक क्षेत्रातील लोकांना दिलासा मिळत आहे। सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, पाम तेल, शेंगदाणा तेल सर्व तेलांच्या किमती झाल्यात स्वस्त। राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून खाद्यतेलावर आकारला जाणारा कर कमी करण्यात आलेला आहे असून लोकांपर्यंत कमी दरात तेल पोहोचणार आहे। भारतीय बाजारपेठेत प्रमुख खाद्यतेलामध्ये सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेलाचा समावेश होतो। या तिन्ही प्रकारच्या तेलाच्या किमतीमध्ये किती रुपयांची घट झालेली आहे, कोणत्या तारखेपासून नवीन भाव जाहीर होणार याची माहिती व्हिडिओमध्ये आपण घेतोय। काही विशिष्ट कारणामुळे तेलाची मागणी जी आहे ती तात्पुरती घटली आहे आणि बाजारामध्ये तेलाचा साठा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत। सामान्य कुटुंबाच्या महिन्याच्या खर्चामध्ये खाद्यतेलाचा मोठा वाटा असतो, पण आत्ताच या किमती कमी झाल्यामुळे लोकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे। तेलाच्या किमतीत किती रुपयांची घसरण होणार, कोणत्या तारखेपासून नवीन तेलाचे दर महाराष्ट्रात लागू होणार, कोणती ती तारीख आहे, काय निर्णय आहे, किती रुपयाने सूर्यफूल स्वस्त होणार, किती रुपयाने पाम तेल स्वस्त होणार, किती रुपयाने सोयाबीन तेल स्वस्त होणार तर किती रुपयाने शेंगदाणा तेल स्वस्त होणार, पाहूयात संपूर्ण सविस्तर माहिती। हवामान बदल होत आहे। हवामान बदलामुळे हा जो बदल असणार आहे तो या तेलाच्या किमती आहेत ते ह्या अतिशय थोड्या काळाकरता कमी होणार आहे आणि पुन्हा त्या वाढून दुप्पट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला संधीचा फायदा घ्यायचा आहे, कारण की या तेलाच्या किमती ज्या कमी होणार आहे त्या लगेच वाढणार देखील आहे। त्यामुळे तुम्हाला संधीचा फायदा घेता असेल तर अर्जंटमध्ये तुम्ही तेल खरेदी करून ठेवावं लागणार आहे। त्यामुळे आता कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला तेलाचे भाव कमी होणार आणि परत केव्हा वाढणार ह्या दोन्ही तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। जर तुम्हाला तेलामध्ये पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणं गरजेचं आहे। आता नेमकं तेलाच्या किमतीत किती घसरण झाली आहे, तेलाची नवीन किंमत काय असणार आहे, या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहा, मागील काळामध्ये तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली, त्यामुळे सामान्य लोकांनी तेलाचा वापर कमी केला, त्यामुळे तेल खरेदी करण्याचं प्रमाण कमी झालं। त्यामुळे बाजारपेठात तेलाचा साठा वाढला, म्हणजे काय झालं, मागणी कमी झाली, साठा वाढला आणि ज्यावेळेस साठा वाढतो, पुरवठा वाढतो, त्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये आता घसरण झाली पाहायला मिळत आहे। राज्य सरकारकडून देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला। राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून खाद्यतेलावरील कर कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांचा खर्च देखील एकदम कमी झाला आहे। त्यामुळे जेवढी किंमत कमी झाली आहे तेवढीच कमी किंमत नागरिकांपर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे लोकांना कमी किमतीत आता तेल मिळणार आहे। मग त्या नवीन किमती काय आहे, कोणत्या तारखेपासून लागू होतील, कारण की या किमती लागू झाल्या की पुन्हा काही दिवसांनी तेलाचे भाव परत वाढणार आहे। त्यामुळे ह्या मधल्या 4-5 दिवसाचा टायमिंग आहे, त्याच्यात तेल खरेदी करायचं। आता पहा, ज्या भागामध्ये तेलाचं उत्पन्न घेतलं जातं त्या भागात हवामान चांगलं होतं आणि त्यामुळे कमी किमतीत तेलाचा साठा बाजारपेठामुळे आला। यामुळे स्वस्त दरामध्ये चांगल्या गुणवत्तेचं तेल आयात करणं भारत सरकारला शक्य झालं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मोठी हालचाल झाली आणि त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकारला कमी दरामध्ये तेल मिळालं, कच्चं तेल। मग सध्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा घेऊन नागरिकांनी आत्ताच तेल खरेदी केलं पाहिजे। मात्र त्या तेलाची साठवणूक करताना त्याचा टिकाऊपणाचा विचार करावा लागेल आणि तेलाची साठवणूक कशी करायची याविषयी महत्त्वाच्या सूचना आपण व्हिडिओमध्ये पाहतोय, कारण की तेलाचे नवीन भाव जाहीर झाले, तारीख जाहीर झाली। आता त्या तारखेपासून नवीन तेलाचे दर जाहीर होणार, पण काही दिवसांनी परत वाढणार आहे। त्यामुळे 7-8 दिवसाचा टाइम मध्ये आहे, त्या टाइमात तुम्हाला अर्जंटमध्ये तेल खरेदी करावं लागू शकतं। आता पहा, हवामानामध्ये लक्षणीय बदल होत आहे, विचलित असं हवामान पाहायला मिळत आहे। त्यामुळे भाव जरी कमी झाला तर तो 7-8 दिवसात आपल्याला वाढायला दुपटीने वाढू शकतो। तेलाच्या किमतीवर, तेलावर लागणाऱ्या करावर, आयाती तसेच व्यापार धोरणावर देखील अवलंबून असतात।
खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे मोठे सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ या कार्यक्रमांचा खर्च कमी होणार आहे. हॉटेलमधील जेवणामध्ये देखील सर्वात मोठा वाटा तेलाचाच असतो. तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे. हॉटेल व्यावसायिकांचा नफा तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे होणार आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयाती संबंधित नियमांमध्ये सूट दिली असून आयात करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना परदेशातून सहज आणि कमी खर्चात तेल आयात करण्याची संधी मिळाली आहे. या संधीमुळे, याच बदलामुळे तेलाची किंमत स्वस्त होण्यास मदत मिळाली आहे. त्यामुळे सरकारने निर्णय घेऊन टाकला, तारीख जाहीर केली. आता किती रुपयाने तेल स्वस्त होणार, सूर्यफूल तेलचं काय भाव असणार, सोयाबीनचं काय, पाम तेलचं काय, कसा भाव असणार आणि किती रुपयांनी स्वस्त होणार, तारीख जाहीर झाली. पण हा भाव पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे मधल्या 4-5 दिवसात तुम्हाला तेल खरेदी करायचं आहे पहा, कारण मध्यमवर्गीय जे आहे या तेलाचा रेट जो मध्ये वाढला होता त्यामुळे बाजार खरेदी करताना ताण येत होता. परंतु आता मध्यमवर्गीय कुटुंबांचं टेन्शन दूर झालं असून सगळ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत फक्त तेलाच्या किमतीमध्ये वाढ होतानाच आपण पाहिली होती, पण आता तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आता निर्माण होलं आहे. चला तर पाहू या तेलाच्या किमतीत नेमकं किती घसरण झाली, तेलाच्या किमती किती रुपयाने स्वस्त झाल्या. सोयाबीन तेल हे भारताच्या स्वयंपाकघरामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं. काही महिन्यापूर्वी 15 लिटरच्या सोयाबीन तेल डब्याची किंमत 2000 ते 2200 रुपयाच्या दरम्यान होती. पण सध्याच्या बाजारभावानुसार ही किंमत घसरून 1400 ते 1500 रुपयाच्या आसपास पोहोचली आहे. म्हणजे ग्राहकांचा 400 ते 500 रुपयाची जी बचत आहे ती सोयाबीन तेलामध्ये होणार आहे. सोयाबीन तेलामध्ये व्हिटॅमिन ई हे मुबलक असतं, त्यामुळे हे तेल आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतं. पाम तेल हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं तेल आहे बाहेरच्या देशामध्ये. आपण जे अन्नपदार्थ घरी आणतो किंवा हॉटेलमध्ये लग्न समारंभात देखील पाम तेलाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. जास्त लोकसंख्येत वापरलं जाणारं तेल आहे ते पाम तेल आहे. तर पाम तेलामध्ये देखील 400 ते 500 रुपयाची घट आपल्याला पाहायला मिळू शकते. पाम तेलाच्या किमती 400 ते 500 रुपयाने कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. या किमती कमी झाल्यामुळे खाद्यपदार्थ विकणाऱ्या लोकांना, हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. आता सूर्यफूल तेल हे आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं असतं. ज्याच्यामुळे अगदी श्रीमंत लोक किंवा जे लोक आहेत याचा वापर सगळ्यात जास्त करतात. हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी सगळ्यात चांगलं तेल असतं सूर्यफुलाचं तेल. आता सूर्यफुलाचं तेल पहिले 1900 ते 2200 रुपये त्या ठिकाणी तेल डबा याचा विकला जात होता. आता याचीच किंमत 1450 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे जवळपास 450 ते 500 रुपयाचा जो घट आहे ते आपल्याला याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळू शकते. आता नागरिकांनी दर स्वस्त झाले आहे, त्यामुळे तुम्ही साठवण करू शकता. कारण की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पुन्हा परत किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण की अवकाळी पाऊस असेल किंवा सध्या जो चालू असणारा पावसामध्ये पडलेला गॅप आहे, त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान बदल होत आहे, अचानक हवामान बदलत आहे, त्यामुळे पुन्हा तेलाचा साठा कमी होऊन परत मागणी वाढू शकते, तेलाचे दर वाढू शकतात. त्यामुळे साठवणूक करणं गरजेचं आहे. आता साठवणूक करत असताना थंड आणि कोरड्या जागेत तेल ठेवा. कोरड्या जागेमध्ये तुम्ही जर तेल ठेवलं तर तेलाची चांगल्या प्रकारे साठवणूक होते, तेल खराब होत नाही. पण एवढं लक्षात घ्या की तेलाच्या किमतीत घसरण झाली आणि तेल खरेदी करताना तेलाच्या पाकिटावरची तारीख बघून घ्या. कारण की काय होईल, काही तेल लवकर एक्सपायर होणार असतात. कारण की तेल हे फार वर्षभर त्या ठिकाणी चालतं. त्यामुळे जर तुम्हाला वर्षभर साठवायचं असेल तर त्याची एक्सपायरी चेक करा. नाहीतर काय होईल, तुम्ही साठवून ठेवशाल आणि ते वापरायच्या वेळेस ते एक्सपायर झालेलं असेल तर त्यामुळे नक्कीच तुम्ही साठवत असताना ही काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही जागतिक राजकीय घडामोडी, व्यापारी युद्धे अशा प्रकारच्या गोष्टींचा खाद्यपदार्थ नक्कीच बदल होत असतो. आता जगात अस्थिरता सुरू आहे, हवामानामध्ये एक वेगळीच प्रकारची एक अस्थिरता आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये साठा करून घेतलेला हा चांगला असू शकतो. आता तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही साठवणूक करायला पाहिजे का? तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता? तुमच्याकडे तेलाचा भाव काय आहे? कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.